नमस्कार, अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये गुरुपुष्पामृत नक्षत्राविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पुष्य नक्षत्राचे स्वतःचे असे खास महत्त्व आहे। जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरुपुष्पयोग म्हणून ओळखले जाते। गुरुवारी भगवान विष्णूंबरोबरच बृहस्पती देवांची पूजाही केली जाते, ज्याला सुख, वैभव आणि संपत्ती प्रदान करणारा मानले जाते। ज्योतिषशास्त्रात 27 नक्षत्रांचा उल्लेख आहे। पुष्य नक्षत्राचे स्वतःचे खास असे महत्त्व आहे। जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी पडते तेव्हा त्याला गुरुपुष्य योग म्हणून ओळखले जाते। 28 डिसेंबर 2023 रोजी गुरुपुष्पामृत योग येत आहे। हा दिवस वर्षातला शेवटचा गुरुपुष्पामृत योग असणार आहे। गुरुपुष्पामृत योग उत्तर रात्री 1:03 पासून सुरू होणार आहे, तर दुसऱ्या दिवशी सकाळी 7:12 पर्यंत तो असेल। 28 डिसेंबर 2023 रोजी हा मुहूर्त असणार आहे। या दिवशी नवीन वस्तू खरेदी, सुवर्ण खरेदी, जमीन, घर, वाहन तसेच सोन्या चांदीचे दागिने इत्यादी खरेदी शुभ परिणाम प्राप्त करणारी मानली जाते। या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला माता लक्ष्मीची विशेष कृपा ही प्राप्त होत असते आणि सर्व कामे आपले सहजपणे पूर्ण होतात। गुरुपुष्य योगाचे महत्त्व सांगायचे झाले तर गुरुवारी भगवान विष्णूंबरोबरच बृहस्पती देवाची पूजाही केली जाते, ज्याला सुख, वैभव आणि संपत्ती प्रदान करणारा मानला जातो। तसेच या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत, म्हणूनच शनिदेव आणि बृहस्पती देव या दोघांचा गुरुपुष्य योगावर प्रभाव आहे आणि या दोघांमध्ये सामंजस्यही आहे। शुभ योगाच्या दरम्यान या दोघांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो। या शुभ योगामध्ये देवी लक्ष्मीला प्रसन्न करणे आणि तिच्या सर्व कृपा आपल्या पदरी पाडून घेणे हे देखील या दिवशी विशेष मानले गेलेले आहे। गुरुपुष्य योगाच्या दिवशी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि पैशांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी लक्ष्मीनारायणाची पूजा ही आवर्जून करायला हवी। पूजेमध्ये ओम श्री ही दारिद्र्य विनाशिये धनधान्य समृद्धी देही देही नमः या मंत्राने कमळाच्या पान असलेल्या माळेने 108 वेळा आपण जप करावा। शुभयोगात या लक्ष्मी मंत्राचा जप केल्यास संपत्तीचे योग हे प्राप्त होतात। त्याचप्रमाणे गुरुपुष्य योगाच्या दिवशी घराबाहेर स्वस्तिक चिन्ह काढावे आणि दक्षिणावर्ती शंखाचीही पूजा आपण करावी। या शंखाला भगवान विष्णू आणि आई लक्ष्मी यांचा आशीर्वाद आहे। असे केल्याने लवकरच आपले इच्छित फळ हे आपल्याला प्राप्त होतात। दुकान किंवा व्यवसाय क्षेत्रासारख्या कामाच्या ठिकाणी पारद लक्ष्मीची मूर्ती स्थापन केल्यास संपत्ती व समृद्धी मिळते। असे केल्याने व्यवसायात गती मिळते, आर्थिक संकटही दूर होतात। नोकरी मध्ये प्रगती होण्यासाठी गुरुपुष्य योगात पारद लक्ष्मीची पूजा ही केली जाते। पारद लक्ष्मीच्या साह्याने तुम्ही एकाक्षी नारळाची पूजाही करू शकता। एकाक्षी नारळाला देवी लक्ष्मीचे रूप मानले गेलेले आहे। या नारळाची विधिवत पूजा केल्याने घर किंवा व्यवसायात कधीही पैशांची कमतरता आपल्याला भासत नाही आणि धनधान्यातही वृद्धीही होत असते। गुरुपुष्य योगाच्या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीचे चमत्कारिक कनकधारा स्तोत्र आणि लक्ष्मी स्तोत्राचे पठणही करू शकता। कनकधारा स्तोत्राचे निर्माते आदि शंकराचार्य हे आहेत। त्यांनी या स्तोत्राचे पठण करून वैभव प्राप्त केलेले होते। त्याचप्रमाणे शत्रूंपासूनही मुक्ती आपल्याला मिळत असते। गुरुपुष्पामृत नक्षत्राच्या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी आपण करू शकतो। या दिवशी खरेदी केल्यास ती लाभदायक मानली गेलेली आहे। असे म्हटले जाते की या दिवशी सोनं खरेदी करणं हे शुभ आणि भरभराटीचं मानलं जातं आणि ते अक्षयही मानलं जातं। तर अशा प्रकारे गुरुपुष्पामृत नक्षत्राच्या दिवशी मार्गशीर्षचा गुरुवारही येत असल्या कारणाने दुग्ध शर्करा योग आलेला आहे। या दिवशी आपण नक्कीच माता लक्ष्मी तसेच भगवान श्री विष्णूंची ही पूजा मनोभावे करायची आहे। या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून आपली नित्य नेमाची कामे आटोपल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्यही द्यावे। त्याचप्रमाणे
आपला जो घराचा उंबरठा असतो त्याला हळदीचं लेपन करावं, सुंदर सुबक रांगोळी काढावी आणि आपण देवीच्या आगमनासाठी विशेष करून आपला उंबरठा हा सजवायचा आहे. कारण 28 डिसेंबर रोजी मार्गशीर्षाचा गुरुवारही येत आहे. देवी लक्ष्मीचा निवास नेहमी आपल्या घरात असावा अशी प्रत्येकीची इच्छा असते. माता लक्ष्मीचा नेहमी अखंड वरदहस्त आपल्या घरावर प्रत्येक व्यक्तीवर असावा ही आपली सर्वांचीच इच्छा असते. त्यामुळे अशा विशेष दिवशी आपण घरामध्ये अशा काही गोष्टी केल्याने नक्कीच आपल्याला त्याचा फायदा हा होत असतो. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या घरात जे श्रीयंत्र असते त्याची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. याने आपल्या इच्छा लवकरच पूर्ण होत असतात. दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी गुरुपुष्पामृत योग हा येत आहे. गुरुपुष्पामृत योग हा अत्यंत शुभ व पवित्र मानला गेलेला आहे. या दिवशी तुम्ही नक्कीच श्रीयंत्राची खरेदी आवर्जून करायची आहे. देवी लक्ष्मीचा नेहमी आपल्या घरात वास असावा, त्यासाठी धनलक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी यासाठी श्रीयंत्राची स्थापना ही सर्वाधिक लाभकारक मानली गेलेली आहे. श्रीयंत्राची स्थापना केल्याने माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. त्यामुळे घरात समाधान, सुख, शांती हे वृद्धिंगत होण्यात मदत होते. या दिवशी आपल्या जीवनात यशाच्या प्राप्तीसाठी कोणतेही नवीन कार्याची सुरुवात असो किंवा व्यापाराची सुरुवात असो, हातातील कामे पूर्ण करणे किंवा बंद पडलेली कामे पुन्हा सुरू करणे अशी कामे आपण करू शकतो. त्याचबरोबर या दिवशी देवघरातील वस्तूंची खरेदी आपण आवर्जून करावी. श्रीयंत्राची देवघरात स्थापना करण्याआधी त्यावर अभिषेक करणे खूपच महत्त्वाचे असते. प्रथम थोड्या अक्षता ठेवून आपण हळदी कुंकू वाहावे, त्यावर दिवा प्रज्वलित करून घ्यावा, दिव्याची आपण पूजा करून घ्यावी. दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल वाहावे. तसेच घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना केल्यावर त्याची नियमित पूजा केल्यास लक्ष्मीची कृपा नक्कीच आपल्याला प्राप्त होत असते. श्रीयंत्राची स्थापना करण्याच्या दिवशी सकाळी आपण सूर्यदेवाला अर्घ्यही द्यावे. त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला स्वच्छता ही अतिशय प्रिय आहे. ज्या घरामध्ये स्वच्छता असते त्याच ठिकाणी माता लक्ष्मीला वास करणेही आवडत असते. अशा प्रकारे श्रीयंत्रावर आपण अभिषेक करून घेणार आहोत. त्यानंतर थोड्या अक्षतांचं आसन घेऊन आपण त्यावर हळदी कुंकू व्हावे. तसेच श्रीयंत्राची आपण स्थापनाही करून घ्यावी. श्रीयंत्राची स्थापना कोणकोणत्या मुहूर्तावर आपण करू शकतो तर श्रेष्ठ मुहूर्त हा गुरुपुष्पामृत योग, रवी पुष्प योग, त्याचप्रमाणे नवरात्री, धनत्रयोदशी, दीपावली, अक्षय तृतीया, शिवरात्री या कोणत्याही श्रेष्ठ दिवशी आपण श्रीयंत्राची स्थापना ही करू शकतो. श्रीयंत्राची विधिवत प्राणप्रतिष्ठा व नित्यपूजन केल्याने शास्त्रोक्त फळे आपल्याला प्राप्त होत असतात. श्रीयंत्राची देवघरात प्राण प्रतिष्ठा केल्यावर यंत्राची रोज पूजा अर्चा करण्याची ही आवश्यकता असते. रोज कमीत कमी आपण दिवा अगरबत्ती तरी ओवाळायची आहे. अशा प्रकारे यंत्राभोवती आपल्याला कमळगट्ट्याची माळही आवर्जून ठेवायची आहे. कारण श्री महालक्ष्मीचे आसन हे कमळ आहे. कमळाची माळ ही कमळांच्या बियापासून बनलेली असते. त्या कारणाने तुम्ही जर रोज कमळ वाहू शकत असाल, तुमच्याकडे उपलब्ध असेल तर ते तुम्ही वहावे. पण कमळगट्ट्याची माळही आपण ठेवू शकतो. कारण सर्वांकडेच कमळ हे उपलब्ध असेल असे नाही. त्यामुळे कमळगट्ट्याची माळही आपण ठेवायची आहे. अशा प्रकारे श्रीयंत्राची स्थापना झाल्यावर दीपधूप दाखवावा, देवीची आरती करावी. त्याचप्रमाणे खिरीचा नैवेद्य आपण दाखवावा. त्याचप्रमाणे आपण पौर्णिमेला किंवा गुरुपुष्पामृत नक्षत्र असेल त्या दिवशी, अशा विशेष दिवशी आपण श्रीयंत्रावर कुंकुमार्जनही करू शकतो. आणि ते कुंकू आपण एका डबीत भरून ठेवावे व ते घरातील सर्व सदस्यांनी रोज लावायचे आहे. किंवा शुभ कार्यासाठी आपण जात असतो तेव्हा ते आपल्या कपाळी लावायचे आहे. श्रीयंत्रावर ज्या अक्षता आपण ठेवत असतो त्या आपल्या किचन मधील डब्यात आपण टाकाव्या. तसेच श्रीयंत्र कधीही आसनाशिवाय ठेवू नये. अक्षतांचं आसन नेहमी ठेवावे. अशा प्रकारे माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर अखंड राहावी यासाठी अशा शुभ दिनी आपण नक्कीच अशा सेवा या करायला हव्यात. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा. आणि अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर
लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.